ब्रेक के बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर। महाराष्ट्र बुलेटिन में पहली खबर भंडारा से है, जहां अज्ञात व्यक्ति की लाश मिलने से क्षेत्र में मचा हड़कंप। अगली खबर भी भंडारा से है, जहां अंडरग्राउंड माइंस में पत्थर गिरने से दबकर युवक की हुई मौत। साथ ही अगली खबर बुल्ढाना से है, जहां मलकापुर केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन ने मतदान प्रतिशत बढ़ाने के लिए चलाया जागरूकता अभियान। ऐसी तमाम खबरों पर विस्तार से करेंगे चर्चा। खबर महाराष्ट्र से है, जहां तुमसर में विदर्भ की सबसे बड़ी चावल मंडी के रूप में जाने जाने वाली तुमसर कृषि उपज बाजार समिति के निदेशक मंडल का चुनाव हो रहा है और 12 मई को मतदान होगा। हालांकि बाजार समिति पिछले 10 से 15 सालों से किसानों के हितों के बजाय स्वहित पर ध्यान दे रही है। निदेशक मंडल के खिलाफ किसानों में काफी आक्रोश है। बाजार समिति के निदेशक मंडल के इस चुनाव में कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, पूर्व मधुकर कुकड़े और जननेता पूर्व विधायक चरण वाघमारे के मार्गदर्शन में तुमसर मोहाड़ी तालुका के सभी राजनीतिक दलों ने अपने पैनल उतारे हैं। पिछले 10 से 15 सालों से बाजार समिति में शासन कर रहे संचालक मंडल ने किसानों के हित में कोई निर्णय न लेते हुए केवल अपने हितों पर ही ध्यान दिया है। किसानों के हित के लिए, उनके समग्र विकास के लिए जय किसान महाविकास पैनल के प्रत्याशी को जिताने की अपील किसानों से की गई है। कुसन शंकरपूर के दहेगाव आहे तुम्ही या बाजार समितीत मी धान आणतो 2 वेळ उघड्यावर राहिले धान माझे ताडपत्री सोय नाही। बाजार समितीमध्ये काही हा विदर्भामध्ये 1 नंबरचा बाजार समिती आहे, तर याची काही उपलब्ध सुविधा नाही। 2 दाडवे माझे धानवले झाले आहेत, कॅन्टीन वगैरे नाही सोय येते, झोपण्याची सोय नाही, काही बस वगैरे काही भेटत नाही वेळेवर। 10 वाजे आम्हाला लागतात। ठिकाणी बऱ्याच काळापासून बैल बाजार, म्हशीचा बाजार, गाईचा बाजार या ठिकाणी भरत होता, पण त्या ठिकाणी काही दिसून येत नाही। त्या पलीकडे पाहिलं तर त्या जागेमध्ये काही समजून येत नाही। बाजाराचा जो आहे तो मुरलेला आहे आणि शेतकऱ्यासाठी आम्ही इथं चांगल्या प्रकारचं सब्जी मंडीचं मार्केट चालू करू, शेतकऱ्यासाठी चांगलं राहणे। माझे नाव शिवशंकर नागोरावजी निशाने, मी मुक्काम धुसाळ्याचा रहिवासी आहे आणि आम्ही आपल्या जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या विदर्भामध्ये तुमसर बाजारपेठ ही सर्वात तांदळाची पेठ म्हणून मानली गेली आहे। परंतु या ठिकाणी 20 वर्षा का 25 वर्षाच्या कार्यकाळापासून इथं कोणतीच अशी खाण्यापिण्याची आणि झोपण्याची सोयीसुद्धा नाही आहे। आम्ही दरवर्षी आमचे शेतकरी बांधव या तुमसरच्या कृषी उत्पन्न बाजार शेतामध्ये समितीमध्ये धानाचा खूप मोठा माल येतो, पण या ठिकाणी जर पावसाचा काही अभावामुळे इथं ताडपत्र्याची सोय नाही आहे, झोपण्याची सुद्धा सोय नाही आहे, संडास बाथरूमची बरोबर व्यवस्था नाही आहे। काही शेतकरी बिचारे आमचे उघड्यावर राहिले, काही वर्ष आम्ही स्वतः डोळ्यानं पाहिलं। या ठिकाणी नाश्ता पाण्याची सुद्धा सोय नाही, खाण्यापिण्याची सोय नाही आहे। एखादा बाहेर गावचा जर व्यक्ती आला तर त्याला कुठं थांबावा हा एक विचार येतो। कदाचित त्याचा काटा जर परिपूर्ण नाही झाला आणि रात्रीचे 10 जर वाजले तर त्याला म्हणजे खूप परेशानी होतो। आणि कसं आहे, कधी पैसे घेऊन आम्हाला जाण्याचा विचार येतो का आम्ही रात्री बेरात्री हा एकटा पैसा घेऊन आम्ही जाऊ कसा बा। किती वेळा मला एकदा या ठिकाणी आंधळगावच्या पलीकडे जाता असताना मला एक व्यक्ती आडवा झाला। दिवाळीच्या सणाचा तेव्हार होता, त्या दिवशी तो मला हात आडवा केला। माझ्याकडे कमीत कमी 50 ते 60 हजार रक्कम होती। तेव्हा माझा जीव असा धगधग लागला आणि नयगावजवळ जाऊन मी बेहोश पडल्यासारखा झालो होतो। मी माझी स्वतःची घटना आहे, या 15-20 वर्षाच्या अगोदरची घटना आहे। आणि मुक्कामाची इथं सोय नसल्यामुळे मला इथून 9 वाजे निघायला लागला। 9 वाजे मी 10 वाजेपर्यंत घरी गेलो आणि बीचामध्ये असा एक आडवा व्यक्ती झाला, त्याला पाहून मी खूप घाबरलो। तेव्हापासून मी या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इथं कोणत्याच प्रकारची अशी सोय नसल्यामुळे प्रत्येक शेतकरी बिचारा असा रस्त्यावर घुमते, कारण का त्यांना खाण्यापिण्याची सोय तर नाही सुद्धा, पण संडास बाथरूमची सोय नाही। एखादा धान जर ओलावा झाला तर आम्हाला घरून ताडपत्री आणावं लागतात। इथं ही परिस्थिती आहे। आम्ही माल जेव्हा या ठिकाणी आणतो तर आम्हाला का गरज आहे आपल्या घरून ताडपत्री आणण्याची, म्हणजे इथं एक ताडपत्री सुद्धा मिळू शकत नाही। आमचा एवढा आम्ही मेहनतीने धान पिकवतो आणि तो अनाची जेव्हा नुकसान होते तर आम्हाला पाहून होत अशी क्यू येते या ठिकाणी। बरेच दिवस झाले या ठिकाणी अशी कोणती म्हणजे असं सोय नाही आहे आणि इथं सोयीची काळाची गरज आहे। आपल्या जिल्ह्यातच नाही तर अख्ख्या विदर्भात तांदळाची मोठी बाजारपेठ म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात तुमसर कृषी उत्पन्न बाजार समिती मानल्या गेलेली आहे। परंतु या ठिकाणी जर आलात तर इथे कोणतीच म्हणजे अशी सोय नाही आहे आणि आजपर्यंत झाली नाही। आता समोर सोय करायला पाहिजे। राजकीय लोक बरेच या ठिकाणी आहेत, हर पक्षाचे आहेत, परंतु या पाहिजे तेवढी या ठिकाणी सोय अजूनपर्यंत झाली नाही आणि समोर होईल याची गॅरंटी पण सुद्धा मी देत नाही। त्याच्यामुळे आमचे शेतकरी बरेचसे या ठिकाणी माल आणायला कंदरतात।
आणि गावामध्ये जे गोंदियाकडून जे व्यापारी येतात त्याला आम्हाला स्वस्त भावामध्ये दरामध्ये द्यावं लागते. कधी त्यांच्यावर आमचा विश्वास नाही राहिला पेमेंटचा. काही शेतकऱ्याचे बिचारचे पेमेंट गाड झाले, काही गाड्या इकडे तिकडे गेल्या. म्हणजे कशामुळे इथं सोय नसल्यामुळे पैसा पाना मिळते, पैसा वगैरेचे काही टेन्शन नाही आहे, परंतु मालाला आम्ही इथं भावही मिळते. परंतु कोणती जर अशी हानी जर झाली या ठिकाणी पावसाची, निसर्गाचा जर कोप आला तर त्या ठिकाणी ताडपत्रीची अजिबात म्हणजे सोय नाही आहे. आम्हाला रात्री बेरात्री साला घरून रात्रीच्या 2 वाजे या ठिकाणी ताडपत्री आणावं लागतं आणि कोणी वेळेवर आम्हाला साथ देत नाही. माझे नाव गुरुप्रसाद मनोहर सेलोकर, मुक्काम सातोना, तालुका मोहाडी, जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून माझ्याकडे 3 एकर शेती आहे आणि मी माझ्या शेतीमध्ये धान आणि मिरची आणि वांगा असे काही नगदी पिके घेत असतो. पण माझी अशी विनंती आहे या बाजार समितीला, कारण की इथं जर शेतकऱ्याची भाजी मंडी चालू झाली नगदी पिकाची तर माझ्या शेतकरी बांधवांना आणि आमच्यासाठी सुद्धा एक चांगली एक बाजारपेठ उपलब्ध होईल. सत्ताधारी पक्ष इथं 25 वर्षापासून सत्तेवर आहे, पण शेतकऱ्याप्रती ते उदासीन आहेत असं मला आतापर्यंत दिसून आलं. कारण की स्वतःच त्यांनी आपलं उदरनिर्वाह करण्यासाठी या बाजार समितीचा उपयोग घेतला, पण शेतकऱ्याच्या प्रती त्यांच्या उदासीनता दिसून आली. कसल्याही प्रकारची इथं सोय नाही, कसल्याही प्रकारचा इथं जाण्या येण्याचा मार्ग रात्री 8 वाजले तर जाण्याचा येणाऱ्या 12 तारखेला कृषी उत्पन्न बाजार समिती तुमसर मोहाडी यांची सार्वत्रिक निवडणूक होत आहे आणि त्या निवडणुकीमध्ये मी जय किसान महाविकास पॅनलच्या वतीनं उमेदवार म्हणून डॉक्टर जितेंद्र तुरकर, राहणार सुकडी नकुल, चुलाड सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष म्हणून मी हे निवडणूक लढवत आहे. ही निवडणूक लढवत असताना महाविकास पॅनलचे माननीय नेते चरणभाऊ वाघमारे, मधुकरजी कुकडे आणि माननीय नानाभाऊ पटोले यांच्या नेतृत्वामध्ये ही निवडणूक लढली जात आहे. आणि सातत्याने 10 ते 12 वर्षापासून ज्यांच्या हातात ही बाजार समितीची सत्ता होती त्यांच्या विरोधात शेतकऱ्यामध्ये आक्रोश आहे आणि त्यांचे कुठेतरी शेतकरी हिताचे निर्णय झाले नाही आणि त्याच्याकरिता आम्ही सगळे सुशिक्षित आणि चांगले उमेदवार आमच्या पॅनलचे यांना निवडून देतील अशी मी अपेक्षा करतो आणि आल्याच्या नंतर शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेतले जातील. जे शेतकऱ्याचे हिताचे निर्णय या काही लोकांनी सत्ताधारी पक्षांनी 10 ते 12 वर्षाच्या काळामध्ये एकही योजना राबवली नाही, उलट्या चालू योजना बंद करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या एखादा वीज पडून बैल जर मेला असेल त्यांना पैसे मिळत होते, त्यानंतर धानाच्या पुन्हा जळत होता त्यांना पैसे मिळत होते, तणसीचा ढगसुद्धा जळत होता त्यांना कुठेतरी आधार म्हणून त्यांचा मान सन्मान राखला जात होता. परंतु कोणत्याही प्रकारची अशी योजना ही या ठिकाणी घेण्यात आली नाही आणि बंद करण्यात आली. मागच्या निवडणुकीमध्ये यांनी मोठ्या मोठ्या गोष्टी सांगून शेतकऱ्यांसाठी एखादा भवन या ठिकाणी निर्माण करण्याच्या घोषणा केल्या होत्या. त्यांना राहण्याची सोय, त्यांना पाणी पिण्याची सोय, संडास, बाथरूम आणि विविध अशा प्रकारच्या इथून बसस्टॉपवरून जे लोक तालुक्यातून दोन्ही तालुक्यातून येतात त्यांना 2 किलोमीटर पायी जावं लागते. जे रात्री 12-1 वाजेपर्यंत काटे झाले त्यांना राहण्याची सोय नाही, पायी जाताना त्रास निर्माण होतो. म्हणून त्यांच्यासाठी आम्ही प्रथम त्या शेतकरी हिताचे निर्णय आम्ही घेऊ अशी मी विनंती करतो आणि आम्हाला जय महाविकास पॅनल, जय किसान महाविकास पॅनल यांच्या विमान चिन्हावर सगळ्या आमच्या उमेदवारांना निवडून द्याल अशी विनंती करतो. महाराष्ट्र से सीडीओ संवाददाता निश्चल योनोरकर की रिपोर्ट। खबर महाराष्ट्र से है, जहां तुमसर में विदर्भ की सबसे बड़ी चावल मंडी के रूप में जाने जाने वाली तुमसर कृषि उपज बाजार समिति के निदेशक मंडल का चुनाव हो रहा है और 12 मई को मतदान होगा। हालांकि बाजार समिति पिछले 10 से 15 सालों से किसानों के हितों के बजाय स्वहित पर ध्यान दे रही है। निदेशक मंडल के खिलाफ किसानों में काफी आक्रोश है। बाजार समिति के निदेशक मंडल के इस चुनाव में कांग्रेस के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, पूर्व का मधुकर कुकड़े और जननेता पूर्व विधायक चरण वाघमारे के मार्गदर्शन में तुमसर मोहाड़ी तालुका के सभी राजनीतिक दलों ने अपने पैनल उतारे हैं। पिछले 10 से 15 सालों से बाजार समिति में शासन कर रहे संचालक मंडल ने किसानों के हित में कोई निर्णय न लेते हुए केवल अपने हितों पर ही ध्यान दिया है। किसानों के हित के लिए, उनके समग्र विकास के लिए जय किसान महाविकास पैनल के प्रत्याशियों को जिताने की अपील किसानों से की गई है। महाराष्ट्र से सीडीओ संवाददाता निश्चल योनोरकर की रिपोर्ट।
खबर महाराष्ट्र के भंडारा से है, जहां तुमसर तहसील के चिखला माइंस में 4 मई को शाम को चिखला माइंस के अंडरग्राउंड में पत्थर को लकड़ी का सपोर्ट लगा रहे चेतन पर पत्थर गिरने से उसकी मौत हो गई, जिसके बाद उसके परिवार वालों में हड़कंप मच गया। साथ ही साथ स्थानीय गांव और रिश्तेदारों ने माइंस कार्यालय के बाहर हड़ताल की, जिसके बाद स्थानीय नेता और पुलिस प्रशासन वहां पहुंचा, जहां कुछ घंटे बिताने पर गाँव वालों के समक्ष माइंस कार्यालय ने मृतक को 13 लाख रुपए और 7 लाख बीमा और 1 लाख ठेकेदार तो कुल 21 लाख रुपए मृतक के परिवार को देने का निर्णय लिया। शिवने नावाच्या काल चिखला माइन्स मध्ये चेतन शिवने नावाच्या कंत्राटदारीमध्ये काम करणारा अंडरग्राउंड मध्ये मजूर तो माईल प्रशासनाच्या कुठेतरी निष्काळजीपणामुळे सुरक्षेमध्ये कुठेतरी कमतरता पडल्यामुळे एक तरुण व्यक्ती दगावला आणि त्याच्या परिवाराला न्याय मिळवून देण्याकरिता त्याच्यावर पूर्ण त्याचा कुटुंब अवलंबून होता। त्याची तरुण पत्नी आणि 2 लहान मुलं आहेत आणि त्याच्या भविष्याकरिता त्याला न्याय मिळवून देण्याकरिता आज इथे गावकरी आणि सर्व शेजारच्या गावचे लोक इथे एकत्रित होते। त्यांनी त्याच्या प्रेताचा अंतिम संस्कार न करिता माईल ऑफिस समोर इथे त्याला आणलं होतं आपल्या मागण्यांना घेऊन, आणि त्यांच्या ज्या मागणीचा तोडगा काढण्याकरिता माईल प्रशासन, गावकरी आणि आम्ही सगळं जनप्रतिनिधी सगळे इथे उपस्थित होतो। त्यामध्ये पोलीस प्रशासन देखील इथे हजर होते। त्यानंतर आमदार साहेब आणि सगळे जनप्रतिनिधी ते या ठिकाणी आले आणि एक याचा एग्रीमेंट करण्यात आला आणि तिथे त्यांना त्याच्या मजुराचा जो कंपेन्सेशन आहे तो जवळपास 13,75,000 रुपये, त्याचा विमा 7 लाख रुपये, असे एकूण 21 लाख रुपये जवळपास त्यांना माईल प्रशासनाकडून त्यांच्या हक्काचे मोबदल्यात देण्यात येतील। याशिवाय ज्या ठेकेदाराकडे ते काम करत होते त्याच्याकडून 1 लाख रुपये आणि त्यांच्या पत्नीला दरमहा जी नियमानुसार 1500 रुपये पेन्शन आहे ती पेन्शन देखील त्यांच्या मिळेल आणि मृतकाच्या पत्नीला माईल ऑफिसमध्ये ठेकेदारी पद्धतीने दरमहा 15,000 रुपये अशी त्यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत नोकरी देण्याची हमी त्यांनी लेखी स्वरूपात माईल प्रशासनाने दिलेली आहे। याशिवाय त्यांच्या मुलांना 12वी पर्यंत मोफत शिक्षण DV मध्ये देण्यात येईल आणि त्यानंतरचेही शिक्षण त्यांची शासकीय योजनेनुसार त्यांना मोफत प्रदान करण्यात येईल अशी लेखी स्वरूपात त्यांनी हमी दिली। आणि आज जो हा आंदोलन इथे उभारण्यात आला होता मृतकाला आणि त्याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरिता, तो इथे स्थगित करण्यात आला असं या ठिकाणी आपण सांगू इच्छितो। आणि भविष्यात कोणत्याही मजुराला अशा प्रकारच्या दुर्घटनेमध्ये जीव गमवायची पाळी येऊ नये आणि याच मृतकासोबत नव्हे तर इतर देखील कंत्राटदाराकडे ज्या माईलमध्ये मजूर काम करत असतात त्यांच्या आर्थिक आणि शारीरिक शोषण जे माईल प्रशासनाच्या माध्यमातून कंत्राटदारांच्या माध्यमातून करण्यात येतो तो थांबविण्यात यावा अशी आमची मागणी आहे। एवढे आजच्या प्रसंगी आपण सांगू शकतो। महाराष्ट्र के भंडारा से सी न्यूज संवाददाता निश्चल योनोरकर की रिपोर्ट। खबर बुल्ढाना से है, जहां मलकापुर केमिस्ट और ड्रगिस्ट एसोसिएशन द्वारा मतदान प्रतिशत बढ़ाने का ईमानदार प्रयास किया गया। इस वक्त हर तरफ लोकसभा चुनाव की बयार चल रही है। रावेर निर्वाचन क्षेत्र का मतदान 13 मई को है और मलकापुर जिला बुल्ढाना के सभी मेडिकल दुकानदारों ने एक साथ आकर इस मतदान में भाग लेकर मतदान प्रतिशत बढ़ाने के शुद्ध इरादे से जनता को जागरूक किया और एक जागरूकता अभियान चलाया गया। मलकापुर जिला बुल्ढाना के महेश भवन में आयोजित इस कार्यक्रम की अध्यक्षता मलकापुर ग्रामीण पुलिस स्टेशन के PI संदीप काले ने की और कार्यक्रम के मुख्य अतिथि मलकापुर राजस्व नायब तहसीलदार उगले सर और प्रकाश पारिक रहे। मलकापुर शहर के पत्रकार, डॉक्टर, व्यवसायी, वकील, पूर्व सैनिक, सामाजिक कार्यकर्ता और सबसे महत्वपूर्ण युवा जो पहली बार मतदान करना चाहते हैं एक साथ आए और मलकापुर केमिस्ट एंड ड्रगिस्ट एसोसिएशन द्वारा बनाए गए पोस्टर का विमोचन किया गया। महाराष्ट्र के बुल्ढाना से सी न्यूज संवाददाता संदीप साहब जी की रिपोर्ट।
खबर मुंबई से है, जहां पर थाने से सटे मुंब्रा रेती में बंदर परिसर में कैसे आरोपी को मुंब्रा पुलिस स्टेशन के एपीआई अजय कुमार की टीम ने गिरफ्तार किया, जिसके पास से 2 देसी बनावटी पिस्तौल और 3 जिंदा कारतूस बरामद किए गए। पुलिस को मिली खुफिया जानकारी के आधार पर एसीपी उत्तम कोलेकर और वरिष्ठ पुलिस निरीक्षक आनंद शिंदे के मार्गदर्शन में इस आरोपी को रेती बंदर से पिस्तौल और कारतूस समेत गिरफ्तार किया गया है। फिलहाल पुलिस इस आरोपी के बारे में और भी जांच कर रही है और आरोपी पुलिस कस्टडी में है। आरोपियों का नाम क्या है, उनका पिछला रिकॉर्ड क्या है सर? आरोपी जज्जर हरियाणा का है, उसका नाम है उत्तम पीताम्बर पुनिया, जिसकी उम्र है 23 साल। सर, ये जो आरोपी है ये हथियार किसे देने आए थे, इसकी कुछ जानकारी हुई? इसकी इंक्वायरी चालू है और इन्वेस्टिगेशन चालू होने की वजह से उसमें उसकी इन्वेस्टिगेशन में बाधा आ सकती है, इसलिए हम लोग अभी इस स्टेज पे नाम बता नहीं सकते। ये हथियार कहाँ से लाए गए थे? ये हरियाणा से उसने बाय किया था या कहीं और से? हरियाणा से लाए थे हथियार उसने, उसका बारे में इन्वेस्टिगेशन चालू है। सर, ये हथियार ये जिन्हें देने आए थे, कुछ इलेक्शन को लेके कुछ माहौल खराब करने के लिए था या ये उसके बारे में इन्वेस्टिगेशन चालू है और कुछ बातें ऐसी कि जो अभी डिक्लेयर करेंगे तो हमारी इन्वेस्टिगेशन में कुछ रुकावटें आ सकती है, इसलिए समय आने पर ये बातों का इंफॉर्मेशन आप लोगों को दिया जाएगा। रिकवरी में कौन कौन से वेपन मिले? 2 पिस्टल मिले हैं और 3 राउंड मिले हैं। सर, इनके साथ और कितने लोग होने की संभावना है? इंक्वायरी चालू है उसकी। ठीक। काय बोलणार पत्रकार परिषद मुंब्रा पोलीस स्टेशन आहे, काय बोलणार? 20 मे 2024 रोजी हम लोग हिंदी में ले लेंगे। महाराष्ट्रामध्ये 5व्या टप्प्यातलं मतदान होणार आहे। या मतदान लोकांनी निश्चितपणे निर्भय वातावरणात करावं, याकरता लोकांनी आत्मविश्वासाने मतदानाकरता पुढे यावं, याकरता माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर यांनी आपापल्या हद्दीमध्ये सक्त कारवाईचे आदेश दिले। त्याप्रमाणे आम्ही गुन्हेगारांवर कारवाई करत आहोत, गुप्त बातमीदारांकडून माहिती घेऊन त्याप्रमाणे कारवाई करत आहोत। याच कारवाईचा एक भाग म्हणून मुंब्रा पोलीस स्टेशनचे एपीआय कुंभार यांना एका गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की हरियाणामधून एक इसम हत्यारांची विक्री करण्याकरता येणार आहे। त्याप्रमाणे त्यांनी रेतीबंदर मुंब्रा या ठिकाणी सापळा लावला। त्यांना जे वर्णन मिळालं होतं त्या वर्णनाचं इसम आल्यानंतर त्यांनी त्याच्यावर झडप टाकून त्याला ताब्यात घेतला आणि त्यानंतर त्याची चौकशी केली असता, त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे 2 पिस्तल आणि 3 राऊंड मिळून आलेले आहेत। ही कारवाई बघून ते जे लोक ते खरेदी करण्याकरता येणार होते ते समोर आले नाहीत आणि त्यानंतर हा जो आरोपी आहे त्याचं नाव आहे उत्तम पीताम्बर पुनिया, वय 23 वर्ष, राहणार जज्जर हरियाणा, त्यावर ताब्यात घेऊन त्याच्यावर केस रजिस्टर करून पुढील तपास चालू करण्यात आलेला आहे। सर, त्याचा काही पुराणा बॅकग्राऊंड क्रिमिनल हा हरियाणा जर राहणार असल्यामुळं आम्ही त्या राज्याकडून त्याची माहिती घेत आहोत। महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता सलीम की रिपोर्ट। फिलहाल के लिए महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। वक्त एक छोटे से ब्रेक का। ब्रेक के उस पार खबरों का सिलसिला लगातार जारी है। आप देखते रहिए सी न्यूज भारत।